नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग कसा करायचा, ब्लाऊजची उंची कशी वाढवायची, प्लस त्यामध्ये आपल्याला हा मुंडाघेर जो आहे तो कसा वाढवायचा आहे हे पाहायचे. तर इथे हा मुंडाघेर कमी आहे आणि मला तो वाढवायचा आहे, तर मी त्यासाठी इथे हा मुंडाघेर वाढवून घेणार आहे. तर पहा, इथे हे अर्धा इंच मार्जिन सोडून आपण मुंडाघेर मोजून घेऊया. मला मुंडाघेर हवा आहे टोटल 9.25 इंच. इथपर्यंत हा मुंडाघेर पाहायचा आहे. तर इथून पहा 8.25 इंचच मुंडाघेर येतोय. मला हवा आहे 9.25 इंच. तर 1 इंचाने मुंडाघेर मला जास्त हवा आहे. तर तो सुद्धा आपण कसा कमी जास्त करायचा हे पाहणार आहे. तर त्यासाठी इथे मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे, अस्तर घेतलेला आहे आणि यावरून मी ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. तर हे मेन फॅब्रिक जे आहे ते आपण बाजूला ठेवूया. इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे. पाठीमागच्या भागासाठी पहा इथे फोल्ड केलेला आहे. इथून आपण उंची घेऊया. तर उंची मी जो पॅटर्न कटिंग केलेला आहे त्याची उंची 14.5 इंच आहे आणि मला 15 इंच हा ब्लाऊज कटिंग करायचा आहे. म्हणजे मला अर्धा इंचाने ही उंची जी आहे ती वाढवायची. तर आपण ही उंची कुठे वाढवणार आहे हे मी तुम्हाला सांगते. तर सर्वात पहिल्यांदा उंची घेऊ आपण 15 + 1 16 इंच. तर पहा 15 + 1 16. इथे हे मार्किंग करून घेतलं. अजून एकदा इथेच हे मार्किंग करून घेतलं. ठीक आहे. उंची इथं हे उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे आपलं. हा भाग इथे अगदी काटोकाट मी ठेवणार आहे. हा आहे असा ड्रॉ करून. इथे हे टक्सचं सुद्धा मी मार्किंग करून घेतलं. आता हा पार्ट मी असा खाली ढकलवून इथे हे तिरकं जे आहे ते कट करून घ्यायचं. पहा हा भाग आपला इथे आता कंबर घेऊया. 32 कंबर आहे. 32 म्हणजे 32.5 इंच आहे. म्हणजे त्याचा चौथा भाग येतोय 8 आणि वरती 1 पॉईंट. तर मी इथे टक्ससाठी 1 प्लस करते. आता हे आपण जोडून घेऊ. म्हणजे इथं थोडीशी कंबर आपली वाढलेली आहे हे लक्षात घ्या. आता इथे आपल्याला मुंडा हा वाढवायचा आहे. तर मी जवळपास हा मुंडा 1.25 इंच खाली घेईन आणि हा भाग जो आहे तो मी इथे असा आहे असा ठेवणार आहे. पहा सरळ इथे. ठीक आहे. पहा इथे सुद्धा हे बरोबर मॅनेज केलं. इथे सुद्धा आणि हा आकार. आता इथून हा आकार मी असा इथे घेतला. हा पॉईंट इथे आला फिटिंगचा. आता मुंडाघेर किती येतोय हे पाहूया. तर हे अर्धा इंच सोडून 9.5 इंच मुंडाघेर आला तरी सुद्धा चालेल. पहा 9.25 इंच परफेक्ट आलाय. अजून एकदा मोजून पाहूया. पहा बरोबर 9.25 इंच मुंडाघेर आला. म्हणजे जेवढा आपल्याला हवा होता तेवढाच आलाय. तर मी इथं 0.75 मुंडा खाली घेतलेला आहे. 1.25 इंच मुंडा खाली घेतलेला आहे. म्हणजे चेस्टच्या मानाने आपला हा मुंडाघेर जो आहे तो खूप जास्त आहे. तर फिटिंग परफेक्ट येण्यासाठी हे आपल्याला बदल करावे लागतात. हा बदल झाल्यानंतर आता जो साईड पार्ट आहे
त्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल करायचा आहे. तर हा साईड पार्ट जो आहे तो मी इथे ठेवला. आता इथे आपण बॅक पार्ट अर्धा इंचाने उंचीमध्ये वाढवलाय, कारण आपण जो पॅटर्न कटिंग केलेला आहे तो आहे फक्त 14.5 इंचाचा. इथे मी हे आहे असं ड्रॉ करून घेते पहा आधी. इथे हा पॉइंट आहे. ड्रॉ केल्यानंतर हा पार्ट मी आता उंचीमध्ये, इथे तुम्हाला दिसतच असेल, उंचीमध्ये वाढवणार आहे अर्धा इंच. अर्धा इंचाने हा पार्ट इथे मी उंचीमध्ये वाढवला. परंतु इथे आपल्याला आता हा भाग जो आहे तो वाढवायचा, म्हणजे कमी, इथे उंची वाढवायची मुंड्याची. तर इथे आपण किती वाढवली? 1.25 इंच. म्हणून इथे सुद्धा 1.25 इंच मी इथे खाली घेणार आहे. तर इथे पहा परफेक्ट 1.25 इंच होतं. इथे आला हा 1.25 इंचाचा पॉइंट. हा मी असाच ठेवणार आहे. पहा या पद्धतीने मी हा आकार देऊन घेतला, म्हणजे परफेक्ट ब्लाऊज असतो पहा, कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही. इथे सुद्धा मुंडा वाढवला, इथे उंची वाढवली. आता कटोरीमध्ये सुद्धा आपल्याला उंची वाढवायची, तर ती कटोरी इथे आपण काढूया, कारण इकडे बाहीची लांबी जी आहे ती जवळपास 11.25 इंच आहे. तर इकडे मी ती ठेवलेली आहे. आता क्रॉस पट्टी आहे अशी ड्रॉ करून घेऊया. कटोरी अजून आपल्याला अर्धा इंचाने वाढवायची पहा, म्हणून मी थोडी वरती घेते अजून. टक्सचं मार्किंग करून घेतलं. आता इथून अर्धा इंच, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच. पहा अशा पद्धतीने मी इथं कटोरी सुद्धा वाढवली. बाही कटिंग आहे ते मी नंतर करते. आता हे बाकीचे सगळे पार्ट कटिंग करून घेऊया. हा बॅक पार्ट बाजूला ठेवूया.
इथे हे कट करूया. तर इथे कटिंग करताना पहा हे जे वाढवलेलं आहे ते कट करायला विसरायचं नाही, नाहीतर परत आपला हा पार्ट कमी पडू शकतो. लगेच तिथे कटोरी कट करून घेते. बाही कटिंग पॅटर्नवरून कसं करायचं आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यानुसारच कटिंग करा, नाहीतर सेपरेट आपले बाही कटिंगचे व्हिडिओ आहेत. इथे हे टक्स जे आहेत असं नॉच देऊन घ्यायचं. आता क्रॉस पट्टी ही झाली आपली क्रॉस पट्टी कटिंग. अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला मुंड्या उंची कशी वाढवायची, पॅटर्नवरून बाकीचे पार्ट कसे वाढवायचे हे मी अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.